मी तुम्हाला सांगतो धंदा म्हणजे काय असतो। अहमदाबादवरनं डिग्री घेऊन आल्यानंतर आमच्या वडिलांनी माझ्या हातात पिशवी दिली एक वज्रदंती, आणि वज्रदंती घरोघर जाऊन त्याचा प्रचार करणे विकून ये। अहो तुम्हाला सांगतो सबन दिवस मेहनत करून सुद्धा 5 रुपये सुद्धा सुटत नव्हते। लोकांकडे गेल्यानंतर काही वेळा लोक बोलवायचे आतमध्ये, नंतर त्यांचा दरवाजा ठोकल्याबरोबर फटक्कन बंद करायचे तोंडावरच, आणि इतकं इन्सल्टिंग वाटायचं। अरे तुला घ्यायची नाही वज्रदंती तर घेऊ नको ना, पण तू दरवाजा काय एकदम बंद करतो। आणि मला असं वाटायचं काय आपल्या वडिलांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे व मला त्या फॉरेन कंपनीमधनं 2,500 रुपये स्टायपेंड मिळतोय, आणि पूर्वीच्या जमान्यात 1950-60 साली 150 रुपयामध्ये नवरा बायको आणि 2 मुलं याचा संसार सुखाने चालत होता। इतकी स्वस्ताई होती। 2 रुपये डझन तर हापूसचा आंबा होता। असा तो 2 रुपये डझन वाला आंबा आणि मला 2,500 रुपये पगार स्टायपेंड म्हणून काय वडिलांना वाटतं काही समजतच नाही। आमचे वडील चाणक्य होते। मला म्हणाले तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जरी 2,500 रुपये स्टायपेंड मिळाला आणि नंतर परमनंट झाल्यानंतर 3,500 रुपये जरी झाला, तो 3,500चा 5,000 होईल, 10,000 होईल, 25,000 होईल, आणि 50,000 रुपयाला तू शंटिंगला जाशील। मी तुला शिकवलं याच्याकरता की तुला ग्रहण शक्ती तुझी वाढावी, तुझी आकलन शक्ती वाढावी, तुझी स्मरण शक्ती चांगली पाहिजे। आता तुला व्यवहार कशाशी खातात हे मी तुला शिकवलं।